कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळं करून घेऊयात, कारण उद्या हॅलो नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जय बाप्पा केला, जय बाप्पा केला, कसा केला जय बाप्पा. आणि तिकडे बनवलं मी, का नाही खाल्लं. मसाला टाकलाय ना, चपाती देऊ तुला, इकडे बघ, इकडे मम्माकडे. चपाती देऊ, चपाती चपाती देऊ तुला खायला. हे काय शिकला नवीन, काय शिकलाय, काय आवो पडशील. जा बोला ना आपला, जा तू बोला. आणि इकडे बॉल, इकडे आण. जसा दुपारचा बेबी झोपतो ना, मग मी काय करत असते, त्याचं जे दूध वगैरे जे आणलेलं असतं ना, मग ते छानपैकी तापून वगैरे घेते. कारण काही दिवस ना आम्ही जे दूध वापरतो नॉर्मल, तेच मी त्याच्यासाठी यूज करत होते, खिरीसाठी, पिण्यासाठी वगैरे. आणि जेव्हा जेव्हा तो थोडासा पहाटे वगैरे उठतो ना, तर मी ट्राय करते की त्याला आता त्याचं जे आम्ही A2चं जे दूध त्याच्यासाठी चालू केलेलं आहे, मग तेच बॉटलने वगैरे पाजायचा प्रयत्न करत होतो, पण तो अजिबात घेत नाही. आता तो 1 वर्षाचा होत आलेला आहे, त्याच्यामुळे थोडी सवय लावायला पाहिजे. कारण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी म्हटल्या की आता त्याला थोडी सवय लावायला पाहिजे वर्षा दुधाची. मग त्याचेच प्रयत्न चालू आहे. म्हणून त्याच्यासाठीच आता ना A2चं दूध वगैरे आता आणायला परत चालू केलं. मध्ये बंद केलं होतं काही दिवस, पण आता परत चालू केलेलं. कारण ना दूध जर जास्त झालं ना की मग दूध जास्त झालं ना की त्याला जराशी शी व्हायची. म्हणजे मग आम्हाला असं वाटायचं की काय झालं, म्हणून डॉक्टरने एकदा विचारलं, तर त्यांनी सांगितलं की दूध जर जास्त झालं प्रमाणामध्ये बेबीला, म्हणजे वरचं दूध, तर त्याला शी वगैरे होऊ शकते, स्टार्टिंगला पचायला वगैरे प्रॉब्लेम येतो. म्हणून म्हणे ना तो झोपलेला होता तोपर्यंत A2चं दूध वगैरे छानपैकी ना चांगलं स्टीम वगैरे असं म्हणतो ना, लाल जरात तापून घेतो वगैरे, तसं करून घेतलं. आणि त्याच्यासाठी ना खीर वगैरे बनवून घेतली. मग आऊने काहीतरी थोडंसं खाल्लं आणि त्याला झोपही आले होते, म्हणून चिडचिड करत होता. आणि मग त्याला ना दुपारचं थोडंसं पण माझ्याजवळ झोपायचं असतं. खाल्लं, त्याची काही इतकी तब्येत ठीक नाही आहे. जेवण वगैरे बनवलं, दिलं त्याला. आज त्याला आपण जसा मसाला राईस बनवतो तसं त्याचा राईस बनवला, विदाऊट मीठ, तिखट वगैरे टाकून. सो त्याने तो खाल्ला, पण अगदी थोडासा खाल्ला, कारण त्याला आज नेमकं सर्दी झाली आहे. त्याच्यामुळं तो काय बाकीचं काही असं खात नाही. म्हणजे त्याने आज काल परवापासून तो फक्त जे रव्याचा मी शिरा वगैरे बनवते, बदाम खजूर वगैरे टाकून, तेवढंच खातो आहे. पण आज देखील त्याने थोडासा भात खाल्ला आणि थोडीशी एवढीशी दुपारी पण संध्याकाळच्या टायमिंगला अशी 7-7:30च्या टायमिंगला एवढीशी भाजी खाल्लेली आहे. तर स्टीम वगैरे दिली आणि औषध वगैरे पण दिलं. आता बघू, कारण असं नाकातून आहे ना, म्हणजे रनी नोज टाईप झालं आहे. आणि आजच आम्हाला ते रनी नोज जाणवलं. मे बी मागच्या 1-2 वेळेस ना मी त्याला पाण्यात खेळू दिलं, त्याच्यामुळं झालं का काही कळत नाही आहे. किंवा इन्व्हायरमेंट सडनली एकदम असं ऊन वगैरे पडलं आहे आणि इन्व्हायरमेंट चेंज झालं आहे, त्याच्यामुळं झालं का काय ते पण माहीत नाही. ठीक आहे, असो. तर आजच्या जेवणामध्ये ना, तर हे जे बीटरूट आहे सकाळी मी बॉईल करून ठेवलेलं, तर ह्याचं मी आता सलाड बनवणार, फक्त तेवढंच खाणार. जरा जास्तच प्रेम आलंय ना. ओ डॅडा ना तुझा भात आणायला गेलाय, तो थोडासा म्हटलं जर जास्तच प्रेम आलं याला आपल्यावर. मला असं करतोय, असं या बाय करतो ते बाय. जास्तच प्रेम आलंय. माँ बेटे का प्रेम, माँ बेटे का प्रेम. जर डॅडाने आणलं आपलं, तूप टाकलं का? पण ते सगळे हे झाले बेबी, हरवलं तर ह्याच्यातच आहे, हरवलेलं तर ते गायबही हो गया तू. ते खिरी सारखं झालं असं पिवळं. चू चू ये काय बघतोय, चू चू ये को ये. नानकटायचं काय म्हणतो, घरी बनवता येते. कशी म्हणजे दिल्लीवाले काकू आहे ना, ते काय करायचे, मैदा घ्यायचे, गव्हाचे पीठ घ्यायचे, एक लेअर
मैद्याचा असायचा, 1 लेअर गव्हाचा असायचा. मिक्स नाही करायचं, म्हणजे असं लेअर बनवून ठेवायचा. 1 तास म्हणजे 5-6 तास त्याला हे होऊ द्यायचं मस्तपैकी. साखर बिखर काय असेल तुम्हाला टाकायचं टाका. मग त्या कापून तयार करायचा. पण मग हा असा क्रिस्पीपणा आणि ठिसूपणा कसं आहे? कव्हर करायचं त्याला कशाने? बाजारामध्ये ते तवा ओव्हन भेटतात ना तसं. पाठी घेऊन ये इकडे. अच्छा, म्हणजे दिल्लीची तुझी स्टोरी नानकटायची. नानकाटा म्हणजे आधी माहिती पण नव्हती, ते दिल्लीमध्ये तेव्हा कळलं. अच्छा, हे सबीर येत आहे. जसं व्हॅक्यूम आलं ना तसं आता हे मी दुसऱ्यांदाच क्लीन करते. आणि आता होळी वगैरे पण जवळ येते म्हणून मग आहे ना पहिलं तर कार्पेटच क्लीन करायला घेतलं. कारण काय होतं आहे ना, बऱ्याच वेळेस आहे ना त्याची मॅटवरती पण बसतो आणि मॅट सोडून आहे ना त्याला सोडून त्याला कार्पेटवरतीच खायचं असतं, प्यायचं असतं. मग त्याच्यामुळे काय होतं ना, कार्पेटवरती खूप बारीक बारीक कण साचून जातात आणि मग ते खरकटं वगैरे राहून जातं. आणि कितीही आपण कार्पेट असं हाताने वगैरे झाडूने वगैरे करायचा प्रयत्न केला ना ते जितकं पाहिजे तितकं असं क्लीन होत नाही. म्हणून मग आहे ना व्हॅक्यूमची खूप गरज होऊन जाते आणि इथं मग व्हॅक्यूम खूप उपयोगी येतं. आता हे जे व्हॅक्यूम आणलं आहे ना याला कार्पेटसाठी वेगळा ब्रश आहे आणि फरशीसाठी वेगळा ब्रश आहे. पहिले जे आम्ही व्हॅक्यूम होतं त्याच्या दोन्हीमध्ये एक 2 in 1 होतं, म्हणजे एका याच्यामध्ये दोन्ही सोय होतं. पण आता ह्या व्हॅक्यूममध्ये ना तसं नाही आहे. त्याच्यामुळे ना डायरेक्ट इझिली खूप गोष्टी पटापट होऊन जातात. आणि आऊचं कसं झालं आहे ना की तो बऱ्याच गोष्टी ना तोंडातून आता बाहेर काढतो. म्हणजे खाणं वगैरे जर त्याला एखादी गोष्ट आवडली नाही तो काढतो आणि ते डायरेक्ट कार्पेटवरती पडतं. पहिले आमच्या कार्पेटवरती ना कधीच काही अशी घाण वगैरे व्हायची नाही. पण जेव्हापासून आऊ घरामध्ये आला आहे ना तेव्हापासून आहे ना सगळ्याच गोष्टी खूप खराब व्हायला लागतात. आणि सोफ्याचा कलर वगैरे पण असा आहे ना की थोडा जरी डाग पडला ना की लगेच दिसून येतं. म्हणजे ते पाणी असो किंवा चहाचा वगैरे कधी डाग पडला किंवा दूध वगैरे आऊ बऱ्याच वेळेस सोफ्यावर वगैरे पण बाटलने वगैरे आम्ही पासत त्याचे पण थोडे डाग पडतात. तर ह्या व्हॅक्यूममध्ये अशी पण सोय आहे की तुम्ही ते साबण वगैरे लावून त्याचा शॅम्पू भेटतो सोफ्याचा, तो साबण वगैरे लावून लगेच ड्राय पण होतो. तर वेट अँड ड्राय असं हे व्हॅक्यूम आहे. मग त्याच्यामुळेच असं डिसिजन घेतलेला की ज्यावेळेस आता आपलं बेबी पण घरामध्ये आहे तर बऱ्याच गोष्टी ना साफ करायची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे मग अजून तर मी ते वेटवाला अजून सोफ्याला ट्राय नाही केलं. अजून ते सोफ्याला वगैरे तर अजून ट्राय नाही केलं कारण इतकं त्याने अजून तरी खराब केलेलं नाही आहे. आम्ही थोडंसं मेंटेन करतो आहे, म्हणजे ट्राय करतो की त्याला खाली बसूनच सगळ्या गोष्टी खाऊ घालायच्या. पण त्या काकांनी मला, म्हणजे सेल्समॅन जो आला होता त्यांनी आम्हाला क्लिअर केलेलं आहे जेव्हा तुम्हाला असं वर्स्टमध्ये थोडंसं खराब होईल अचानक काही घाण झाली तर तुम्ही सोफ्याचा शॅम्पू भेटतो तो कुठल्याही स्टोअरमध्ये किंवा ॲमेझॉनवरती तुम्ही बघा, तर ते करून तुम्ही लगेच सोफा ड्राय होऊ शकतो. ते मी एकदा जेव्हा करेल ना तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल की खरंच ते वर्क करतं की नाही. पण आत्ता तरी ना त्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे मग मी जे काही छोटे मोठे घाण वगैरे होती ना तेच क्लीन करून घेतलं. टेबल वगैरे सगळे साफ करून घेतले. आणि बऱ्याच वेळेस ना काकूंकडनं आहे ना कोपरे हे एवढे काही साफ होत नाही म्हणून ना आज त्यांना सगळं त्यांच्याकडनं करून घेतलं. कारण आहे ना काकू एवढं शूट मला करता येणार नाही हे मला माहिती होतं. कारण बेबीची उठायची वेळ, माझी आंघोळ, बऱ्याचशा गोष्टी होणार होत्या. म्हणून म्हटलं तुम्हाला आधीच सांगून देते की कोपरे वगैरे काही इतक्या रोजची रोज त्यांच्याकडनं होत नाही. म्हणजे ते काय करतात किती आतमध्ये झाडू घातला ना की त्या जे स्टूल वगैरे जे ठेवलेले आहेत ना त्याच्यामधून एवढी घाण निघत नाही. मग आज त्यांना ते सगळं करायला सांगणार आहे मी. मग त्या यायच्या आधी आपल्या हे गोष्टी व्हायला पाहिजेत. म्हणून मग ना पटापट जसं आऊ झोपला आंघोळ करून तसं त्याचे बॉटल वगैरे स्टरलाइज करून करायला ठेवून दिल्या आणि पहिलं हे काम हाताला घेतलं. आणि ह्या वॉलचा वगैरे जो कलर पेपर वगैरे जो लावलेला आहे ना त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही थोडं जरी पुसून घेतलं ना की सगळी धूळ निघून जाईल. पण आता तेवढा वेळ तर मला मिळत नाही म्हणून थोड्या ठिकाणी ना मी व्हॅक्यूमनीच करते आहे. पण जेवढं म्हणतो ना आपण एक समाधानी होऊन जेवढं क्लीन होईल तेवढं तर काही निघत नाही. तर मला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा मी ते पुसून वगैरे करेल. आता तर बस झालं एवढं. कसं आता होळी वगैरे येते, धुलीवंदन वगैरे सण येतात ते आणि मग त्या सगळ्या गडबडीमध्ये जर व्यवस्थित क्लीन वगैरे नाही राहिलं तर म्हणजे कसं आपल्याला छान नाही वाटत सण सेलिब्रेट करायला. म्हणून मग मी आज म्हटलं चला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळं करून घेऊयात. कारण उद्या तर मी सॅटर्डेलाच करणार होते पण उद्या कसं आहे
बेबीचं व्हॅक्सिन आहे आणि व्हॅक्सिन नंतर संडे तो कसा रिॲक्ट करतो काय नाही काहीच आयडिया नाही आहे. आणि कारण आता त्याला बऱ्याचशा गोष्टी समजायला पण लागल्या आहेत, पेन वगैरे किंवा ह्या गोष्टी. म्हणून म्हटलं उद्या नको ठेवायला काही गोष्टी, कारण सॅटर्डे संडे भेटतो उद्याचा क्लिनिंगला आणि त्याच्यानंतर लगेच होळी आहे बुधवारी गुरुवारी असं आहे काहीतरी. म्हणून म्हटलं ते ठेवायलाच नको, म्हणून मी आजच सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि आता सगळं आवरलं आहे. आणि मी आवरत होते, सगळं आवरलं आणि बेबी लगेच असा उठला पण. तर आता लगेच त्याचं खायचं प्यायचं करायचं लागेल ना. हां, तर मेन म्हणजे ना एवढ्या 3 मी मागे पण सांगितलं की नाही माहीत नाही, एवढ्या 2-3 दिवसामध्ये काय होतं आहे ना की त्याला ना अचानक काय माहिती असं सर्दी वगैरे झाल्यासारखं झालं, म्हणजे नाकातून वगैरे पाणी येतं आहे. तर त्याला औषध वगैरे तर दिलं, पण स्टीम वगैरे मी रोज सकाळ संध्याकाळ देते आहे. आणि म्हणजे रात्री थोडंसं ब्लॉक झाल्यासारखं फील झालं. मी 1-2दा उठली त्याला आणि फॅन वगैरे बंद केला, कूलर लावत होतं ते पण बंद केलं. म्हणजे एक्स्ट्रा वाऱ्यामुळे होतं आहे की सडन चेंज झालं इन्व्हायरमेंटमध्ये माहीत नाही, कारण पुण्याच्या इन्व्हायरमेंटमध्ये 2 दिवसापासून थोडीशी पहाटे थंडी पण पडायला लागली आहे. मग माहीत नाही काय झालं आहे, पण त्याच्यामुळं प्रॉब्लेम असं झाला की तो असं काही खात नाही आहे. म्हणजे भाज्या खायचा किंवा दाल राईस खायचा आणि त्यांचं खूप कमी झालं आहे खायचा आणि तो फक्त ब्रेस्ट फिडिंग मागतो आहे. आणि बदामाचा शिरा जो मी आता बनवते आहे, म्हणजे बऱ्याच वेळेस आहे ना चपाती छान खायचा, ते त्याने कमी केली, डायरेक्ट तोंडातून काढून टाकतो आहे. हो ना, चपाती पण बंद केली ना खायची. चपाती नाही खायची आता, चपाती नाही खायची. तर त्याला खूप म्हणजे गोष्टी समजायला लागल्या. तर चपाती खात नाही आहे. बाकीचे मी आता एवढ्या सगळ्या गोष्टी बनवायचे, पॅटी वगैरे त्याच्यासाठी बटाट्याची, आणि हे पण नाही खाते. तर फक्त त्याला तो रव्याचा शिरा जो आहे बदाम अक्रोड वगैरे टाकून बनवते, तोच खातो आहे. 3 दिवसापासून तेच चाललं आहे. तर आता अजून त्याच्यासाठी तर मी अजून काही बनवलं नाही आहे. आता बघते आता, कारण आता ऑलमोस्ट 1:45 वाजलेत. तर शक्यतो मी आता मग चपाती दूध खाऊन बघेल, नाही खाल्लं तर मग परत मला शिराच बनवायला लागेल. कारण सकाळी त्याच्यासाठी सफेद राईस आणि दूध ते होतं, प्लेन राईस आणि दूध भात म्हणतो आपण, तेही त्याने खाल्लं नाही. तर हे असं सगळं चाललं आहे. ठीक आहे, असो. तर तुमची होळीची तयारी कुठपर्यंत आली आहे नक्की सांगा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना होळी जी आहे खूप मोठ्या दिवाळीसारखी सेलिब्रेट केली जाते बऱ्याच राज्यांमध्ये, स्टेट्समध्ये. म्हणजे करंज्या वगैरे खूप काय काय बनवलं जातं. तर आपल्याकडे तेवढं करत नाही, फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, तेवढं तर करतो, नैवेद्य वगैरे दाखवतो आपण आणि सगळे फॅमिलीज एकत्र येतात आणि होलिका म्हणतो, म्हणजे होलिकाचं दहन जे असतं तसं केलं जातं. तर ह्यावेळेस आऊची पहिली होळी आहे, त्याच्यामुळे बघू कसं कसं होतं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये जसं जसं पुढे जाईल तसं तसं माझ्या लक्षात येईलच. आणि आहे काही प्लॅन्स असे, तर तेही तुमच्या लक्षात येईल. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स नक्की करून जा. बाय.